हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला तर सुरुवात केली। आजचा ब्लॉग छोटासा असणार आहे, उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग करेल। तर झालं असं की आज सकाळपासून थोडंसं डोकं वगैरे दुखत होतं, काम पण होतं, त्याच्यामुळे मी काही ब्लॉग वगैरे बनवला नाही आज। तर आता म्हटलं की चला थोडंसं बोलते तुमच्यासोबत। आणि काल तर मी शॉपिंगला गेली होती दादरला, तर दादरहून आली तर पर्स आणलात, तर टॉप वगैरे जे आणले होते ना तर ते मी अल्टर करायला दिलेत, म्हणजे फिटिंग वगैरे करण्यासाठी दिलेत, कारण जे टॉप आणले होते तर जरा मोठे होते त्याच्यामुळे। आणि आज दुपारीच जाऊन देऊन आली, कारण खूप दिवस झाले आणले होते, म्हणजे काल गेली का त्याच्या अगोदर म्हणजे अर्चनासोबत ज्या दिवशी गेलेली ना मी, तर त्या दिवशी मी ते टॉप वगैरे आणले होते। मग ते फिटिंग करायला वगैरे आज घेऊन गेली, तर जीन्स वगैरे आणले होते, तर ते तसंच ठेवलेले होते। तर मग हे मला रोज बोलत होते का ते कपडे नीट तर ठेव किंवा फिटिंगला तरी दे, नीट तर ठेव किंवा फिटिंगला तरी दे। मग ते आज घेऊन गेली, 5 वाजता गेलेली, तर देऊन वगैरे आली। तर तिथून ते आता गप्पे, तर ती बोलली उद्या देते म्हणून। तर उद्या जेव्हा ती देईल ना तेव्हा मी तुम्हाला ते दाखवेल। टॉप वगैरे पण छान आहेत, ट्रान्सपरंट आहेत आणि आतमध्ये इनर वगैरे आहेत, तर मस्त आहेत टॉप वगैरे, मला आवडले। आणि त्याच्यात मी एक पर्पल कलर घेतला आहे आणि एक रेड कलर घेतला आहे। तर मला ते टॉप आवडले म्हणून घेतले मी। आणि तो येलो कलरचा होता बघा, ती वहिनी आल्या होत्या तेव्हा तो घेतलेला, तो पण दिला अल्टर करायला वगैरे। तर ठीक आहे, ते उद्याच्याला दिल्याच्या नंतर मग ते परत प्रेस वगैरे करून ठेवून देणार आहे, म्हणजे बरं आहे। तर काल पर्स आणल्या, 2 पर्स आणल्या, त्यातली एक पर्स मी तुम्हाला दाखवते, ती आवडली मला, ठीक आहे। पण तर तुम्हाला मी दोन्ही पर्स दाखवते। तर मला एकच आवडली, त्याच्यातली एक काय मला आवडलीच नाही, खरंच मला आवडली नाही। तर आता परत ती चेंज करायला जायचं आहे। तर आता कधी चेंज करायला जायचं, तर उद्या तर नाही, कारण उद्या बंद असणार, त्याच्यामुळे उद्या तर नाही जाऊ शकत। तर आता मी जाणार आहे मंगळवारी, तर ती नंतर चेंज वगैरे करून आणेल। आणि हे बघा, ही एक पर्स आणली मी, किती शॉपिंग केली ना तरी कमीच असते लेडीजला। हे बघा, ही एक पर्स आणली, तर ही दादरहून काल आणलेली, मी प्रेमा आंटी वगैरे गेलतो ना तर तेव्हा आणली ही पर्स। तर ही पर्स मला आवडली, पण याच्यात एकच प्रॉब्लेम आहे, ह्याला एकच सिंगल चेन आहे बघा, तर मला याला 2 चेन पाहिजे होता, पण मला आवडली पण, आणि असं वाटतं की चेंज करू की काय म्हणून। ग्लासमध्ये दे ना, दुसऱ्या मोठ्या बॉटलमधलं दे ना। आणि हे बघा, ही एक आणली, तर ही मला आवडली होती, तिथे बाहेर जेव्हा बघितली ना तर ही मला बिलकुल आवडली नाही। कारण ह्याचं झालं असं की जेव्हा मी घेत होती ना तेव्हा मला ही खूप आवडली, आणि घरी आल्याच्या नंतर हे मला बोलले की ही बिलकुल चांगली नाही, म्हणजे त्यांना आवडली नाही म्हटलं की माझा मूडच खराब झाला। म्हणून मला असं वाटतं की आता ही चेंज करावी म्हणून। पण मी आता किती वेळा दादरला जाणार, बापरे मी खूप। आणि कसं होणार होतं, उद्या जरी समजा दादरला गेलं तरी असं होणार नाही की मी रिकामी येणार, म्हणजे उद्या पण काहीतरी घेऊन येणार। कसं होतं, गेलं ना की काय ना काय आवडतं, हां गेलं की काय ना काय आवडतं, आणि मग ते घेण्यात येतं। ही अशी आपण, म्हणजे मला काय माहिती, मला कलरच नाही आवडला। तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला आवडली काही पर्स नक्की सांगा कमेंटमध्ये, ओके। पण मला नाही आवडलं तर कलरच नाही, मला हे बोलले की, म्हणजे त्यांना आवडली नाही विशेषमध्ये, हे बोलले की चांगली नाही, ते चांगले नाही म्हणले की मूडच गेला माझा सगळं। आणि ही विचारलं तर ही बोलले ही चांगली, मग ही ठेवते आणि ती चेंज करते, मग बघूया आता काय होते। तसं तर मला ही पण म्हणजे तळ्यात मळ्यातच आवडली आहे, ही वाली, ही जी आहे ना ते ही मला तळ्यात मळ्यातच आवडली, ही पण म्हणजे काय परफेक्ट अशी नाही आवडली, पण बघूया। डोळ्यात काहीतरी गेलं आहे आणि ते चावते आतमध्ये। तर आजच जाणार होते दादरला, पण आज खूप काम, अरे तांब्याच भरून आणलं, पाणी मागितलं तर मला, तर हे बघा तांब्या भरून पिणार, ग्लास आहे ना तिथे ड्रायव्हरमध्ये, ट्रॉलीमध्ये। डोकं चला ना, तर पर्सला बघून उद्या चेंज करते, आता उद्या ना परवा सर। हे ठेव तिकडं, हे ठेव ही वाली ठेव, आणि ही पण ठेव, दोन्ही पण ठेव। आणि ती पिशवी फाडू नको, चेंज करायची, असंच राहू, ठीक आहे। अरे ही पाणी तर नाही, पाणी थँक्यू।
थंड पाणी मी पित नव्हते, पण आजकाल थंड पाणी पिते, कारण गरमी एवढी आहे, एवढं गरम होतं की थंड फ्रीजचं पाणी प्यावंसं वाटतं. त्याच्यामुळे मग फ्रीजचं पाणी प्यायला सुरुवात केली. आता नव्हती पित मी थंड पाणी, आता पिते. थँक्यू. ह्या उशाचं तुम्हाला माहिती त्या दिवशी आणलेलं, ह्या चांगला पण एकच कलर पाहिजे होता त्यातला, पण हाच कलर पाहिजे होता दोन्हीचा, पण ते नव्हतं. त्याच्यामुळे मग एक तो आणला आणि एक हा आणला. पण हे घरी आल्यावर हे बोलले मला की एकच कलर आणायचं होतं, 2 आणले. म्हटलं ठीक आहे चला, असू द्या, ते 2 वेगळे झालेत ना ते. तर जेवणामध्ये बनवलं चिकन. तर आज सुकं चिकन बनवलं होतं, दुपारीच बनवलं होतं. ते आता चिकन म्हटलं की कसं 2 टायमाचं एकदाच बनवण्यात येतं ना. आता मग भाजी वगैरे बनवली तर बघा 2 टाईम बनवण्यात येते. ते चिकन आज एकच टाईम बनवलं. म्हटलं संध्याकाळी आता पण तेच खायचं. तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे जास्त काही टाकलंच नाही, मी सुक्कच बनवलं होतं आणि भात बनवलं होतं आणि चपात्या. तर माझ्यावरही बाहेर खेळतात, घरात बाहेर चालूच आहे त्यांचं. मशीन लावायचे, कपडे धुतात, पण आज बोलते की जास्त कपडे नाहीत, त्याच्यामुळे विचार करते की काय करू, आज धुवू की उद्या धुवू. काय करू रे, कपडे आज धुवू का उद्या धुवू. जास्त कपडे नाही आहेत ना, आणि खरंच जास्त कपडे नाही, त्याच्यामुळे मी काय करते. दीदीची आठवण वगैरे येते की नाही. हां बापरे, तनिष्काला तर काय माहित नाही आठवण येते की नाही. तनिष्का नाही आहे ना, तर असं म्हणजे थोडे दिवस वाटलं की नाही तनिष्का करमलं नाही, हे नाही ते नाही. आता काय म्हणजे फोन वगैरे असतो कंटिन्यू, पण असं वाटत नाही की हां तनिष्का नाही. ह्यांना पण आठवत नाही, ह्या दोघांना पण मस्त खेळत असतात, ती पण तिकडं मस्त असते. काय रे दीदीची आठवण मिटून येत नाही तुला. हां तुला पण नाही येत, बोलत पण नाही, फोन कर म्हणून नाही, काय नाही, दीदी कधी येणार आहे म्हणून नाही, काहीच म्हणजे काहीच विषय नसतो यांचा. होय मी तर रोज फोन करते. काढायचे आता नखं काढू देणार मॅडम, हिरोईन बनवायचे, नखं वाढवायचे, नेल पेंट लावायचे. तनिष्का खरंच मस्त एकदम आरामात मस्त आहे, तिकडे टेन्शन नाही, काय नाही. यायचंय सुद्धा म्हणत नाही, आठवण येते का तर हां येते एवढं बोलणार बस, बाकी काय नाही. आणि मुंबईला कधी यायचं बोललं तर काय नाही, तिथे म्हणजे विषय नावच नाही आहे मुंबईला यायचं. तर की मुंबईला यायचंय वगैरे काय काही नावच नाही, कसलंच नाव नाही. यायचंय म्हणून पण नाही आणि जायचंय म्हणून पण नाही, काहीच नाही. तर चला आता जेवायचं वगैरे. दुपारी चिकन बनवलं होतं तेच आहे, तुम्हाला दाखवू का, 1 मिनिट. मस्त बनवलं होतं पण आज. तर हे बघा, हे चिकन दुपारी बनवलं होतं तर आहे, आणि आता त्याच्यामुळे आता काही बनवणार नाही. आणि भात पण मी जास्तच बनवलं होतं, तर भात पण आहे आणि चपात्या वगैरे पण आहेत. तर हे भांडे दुपारी घासले तर आता लावायचे. संध्याकाळी आज काहीच काम नव्हतं, कारण आता हे चिकन ठेवलं आहे बघा, गरम करायला ठेवलं आहे, गॅस चालूच आहे. आता हे चिकन गरम झालं की मग आम्हाला जेवायचं आहे. त्याच्यानंतर मग तर मशीन वगैरे तर काय मी आज लावणार नाही, मशीन आता उद्याच लावते, कारण आता कंटाळा पण आलाय. आणि कपडे जास्त नाही आहेत, बिलकुल कपडे नाही आहेत जास्त, एकदम थोडेसे कपडे. तर थोड्याशा कपड्यासाठी एवढी मोठी मशीन लावायची म्हणून आता राहू दे. आणि एक्स्ट्रा कपडे तर असतातच, त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही की आज धुतले नाही तर उद्या कसं, म्हणून असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे आज मशीन नाही उद्याच लावते. तर चला हा ब्लॉग आता इथेच थांबवते. आणि तन्मयचं आरोहीचं इकडे खेळणं चालू आहे. आता चिकन गरम झालं की जेवायचं, लवकर जेवण करू. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.